चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि इलेक्ट्रिकलच्या या टेक्निकल कोर्समध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। जस्ट लास्ट व्हिडिओमध्ये आपण एसी सिंगल पेज एसी कंप्लीट केला, राईट आहे। खूप डिटेलमध्ये आपण सिंगल पेज एसी सांगितलं। जनरली बघा, आपल्या घरात आपण नॉर्मली आपले लाईट वगैरे सगळं सिंगल फेजवरच चालू असतं, है ना। पण मोठ्या मोठ्या ज्या इंडस्ट्रीज आहे ना, डायरेक्ट टॉपिकवर येतोय, कारण आता तुम्ही इलेक्ट्रिकलचे मास्टर झालेले आहात। आपलं बेसिक खूप चांगलं संपवलं बाळांनो आपण इतक्या परफेक्टली सगळे मिसलेनियस टॉपिक घ्या तुमचे, है ना। खूप बेसिक बऱ्यापैकी सुरू केलं। थ्री फेज आपला बेसिकचा ऑलमोस्ट लास्ट व्हिडिओ असेल, त्याच्यानंतर तुमचा ट्रान्सफॉर्मर आहे ना, मोटार, त्याच्यामध्ये आपण खेळणार आहोत। पण विश्वास ठेवा, मी जसं तुम्हाला स्टार्टिंगला प्रॉमिस केलं होतं की जर तुमचं बेसिक क्लिअर असलं ना, या सगळ्या गोष्टी तुम्हाला चिंदी वाटणार आणि ते मी प्रूव्ह करून दाखवणार। म्हणून आता आता हा थ्री फेज एसी आपले एक दोन तीन व्हिडिओ आहे ना, जास्त डिटेलमध्ये जायचं नाही, जेवढं एक्झामला तेवढं स्टडी करायचंय, पण ज्ञान पूर्ण देणार। पण ज्ञान दिल्यावर हे पण लक्षात ठेवणार की परीक्षेचे क्वेश्चन हँडल झाले पाहिजे, राईट आहे। सो थ्री फेज एसी मध्ये थोडंसं घुसूया आणि मग नंतर बघा तुमचे किती सगळं रिव्हिजन प्रॉपर होणार। म्हणून आतापर्यंत जेवढेही बेसिक व्हिडिओ झालेत ना, प्रॉपरली रिवाइज करा, स्वतःच्या नोट्स काढा, विश्वास ठेवा, खूप फायदा होईल। चला थ्री फेज एसीला सुरुवात करतो। बघा, सिंगल फेज एसी नॉर्मली ना आपण घरामध्ये वगैरे वापरतो, घराचं सगळं बऱ्यापैकी म्हणजे आपल्या घरामध्ये बऱ्यापैकी सिंगल फेजने भागून जातं। नावात बघा, सिंगल फेज म्हणजे एकच फेज असणार। थ्री फेज म्हणजे काय, म्हणजे का तीन फेज असणार। फेज काय असतं ते ते सगळा नंतरचा कॉन्सेप्ट आहे, ते काय डोक्यात घेऊ नका। पहिले जे सांगतो ना एकदम गावरान आणि गोष्ट सारखं ऐकत चला, राईट आहे। सिंगल फेज म्हणजे एक फेज, थ्री फेज म्हणजे तीन फेज। मला सांगा कोण जास्त पॉवरफुल असणार रे? एकटा माणूस पॉवरफुल का तीन लोक असलं ते पॉवरफुल? तीन माणसं जास्त पॉवरफुल असणार ऑब्व्हियसली। माझा तीन फेज थ्री फेज म्हणजे मोस्ट पॉवरफुल माझा थ्री फेजेस असणारे, हा पॉईंट नंबर वन झाला पाहिजे। बघा, पहिले सगळ्यात गावरान आणि स्ट्रेट फॉरवर्ड पॉईंट जे तुम्हाला लक्षात राहतील असे सांगतो, नंतर टेक्निकल पण त्याच्यानुसार कम्पेअर करून देईन मी। सो सिंगल फेज आणि थ्री फेज मध्ये जर बोलायला गेलं ना, है ना, थोडंसं हळूहळू सुरू करतो। काहीच नाही, फक्त ऐकत राहा, काही डोक्याला ताण घ्यायचा नाही, काय नसतं, है ना। सगळं चिंदी आहे, सगळं चिंदी बाजार आहे बाळांनो, काय नाही तुमच्या समोर ना। काय सांगणार आता, गोष्टी अशा अवघड करून सांगून देतात ना, बिचारे मुलं घाबरतात आणि आहे ना, परीक्षेला भीतीपोटी कमी मार्क्स येतात, वाईट वाटतं। पण खरं सांगतो बघा, सगळ्यांना गव्हर्नमेंट किंवा कोणतीही नोकरी म्हणा असण्याचा पूर्ण अधिकार आहे ना। तो मुलगा हुशार असो किंवा तो मुलगा हुशार नसो, जर तुमचा एखादा डिप्लोमा झाला, आयटीआय म्हणा, तुमचं इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन झालं, तर तुम्हाला ते नॉलेज आहे। फक्त जेव्हा कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये येतात ना, थोडे घाबरून जातात तुम्ही, है ना, आणि त्याच्यामुळेच मार्क्स कमी ना। घाबरायचं नाही ना, बिंदास लढायचं, डोक्याला ताण घ्यायचा नाही, है ना। चला, सिंगल फेज आणि थ्री फेज मधले काही बेसिक पॉईंट बघा। सिंगल फेज याला ना बाळांनो, याला फेज म्हणतात, है ना। मी आता पुढं फेज अशा दाखवणार, असा काहीतरी सिम्बॉल दिसला म्हणजे सिंगल फेज, आणि इकडे काय असतो माझा थ्री फेज। सिंगल फेज आणि थ्री फेज पहिले आरामात लक्षात घेऊ। बघा, मी तुम्हाला काय बोललो, सिंगल फेज आणि थ्री फेज विषयी जेव्हा मी बोलतोय ना, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तीन फेज वाला जास्त पॉवरफुल असणार, सिंगल फेज वाला कमी पॉवरफुल असणार, राईट आहे। आता मी तुम्हाला काय बोललो, आपल्या घरामध्ये जे आहेत ना बाळांनो, सगळं सिंगल फेज। आता मला तुम्हीच उत्तर द्या, आपल्या घरामध्ये किती सप्लाय येतो? मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, आपल्या घरचा सप्लाय किती असतो रे? किती असतो रे बाबा? नो, आठवतंय काय? आपल्या घरी बाळांनो येतो 230 वोल्ट, है ना। 230 वोल्ट एवढा सप्लाय तो हा सिंगल फेजचा असतो, एवढा सफिशियंट असतो। आता मग तो थ्री फेजचा सप्लाय जास्त असतो, म्हणजे याच्यापेक्षा जास्त असणार। फक्त नंबर लक्षात ठेवा, हा असतो 440 वोल्ट। किती असतो रे? 440 वोल्ट। मग थ्री फेज आपल्याला कुठे लागतं माहितीये का? बघा, सिंगल फेज घरामध्ये भागून जातं, पण बघा जिथं व्होल्टेजची रिक्वायरमेंट जास्त आहे तिथं मला थ्री फेज लागणार, कॉमन गोष्ट आहे। घरामध्ये काय लावून घेतो आपण? लावून काय लावणार? फ्रीज लावणार, वॉशिंग मशीन लावणार, है ना। याच्या पलीकडे काय लावणार? थोडा मोटर वगैरे लावून देणार, त्या भागून जातात त्याच्यात, त्यांना आपला हा सप्लाय नॉर्मल असतो। पण बाळांनो, मोठ्या मोठ्या जसं तुमचं सगळ्यात चांगलं उदाहरण चक्की 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 म्हणजे कोणती चक्की? दळणाची चक्की। कधी जाऊन बघा, त्याचा सप्लाय वगैरे खूप मोठा असतो, खूप पॉवर खाते ती, तिथं तुम्हाला थ्री फेज बघायला भेटणार, राईट आहे। मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीयल मध्ये तुम्हाला सिंगल फेज बघायला भेटणार। तर माझं सिंगल फेज तुम्ही होम म्हणू शकता, है ना, घरी आपण नॉर्मली वापरतो किंवा छोट्या मोठ्या कंपनीमध्ये पण जाऊ जातं। पण हे तुमचा इंडस्ट्रीयल एरिया, कुठे? इंडस्ट्रीमध्ये। आणि गावरान लक्षात ठेवायचं, तुमची दळणाची चक्की, ही तुम्हाला थ्री फेज भेटणार। ही सुरुवात इथून का करतो माहितीये का? बऱ्याच मुलांना थोडी आयडिया असणार, सर त्या वेवफॉर्म वगैरे घ्या ना सर, है ना। तेच तर आम्हाला येत नाही, ते काहीच नाही, ते चिंदी आहे। ठीक आहे, ते चिंदी याच्याकरता सांगतो कारण सिंगल फेज मध्ये ना मी तुम्हाला खूप चांगला फेजर डायग्राम शिकवलाय की रेफरन्स कसा घ्यायचा, है ना, दोन याच्यामधला लिडिंग कसं ठरवायचं, लॅगिंग कसं ठरवायचं, फेजर डायग्राम मध्ये कसं वरती असलं तर लीड असतं, खाली असलं तर लॅग असतं। खूप चांगलं घेतलंय, आणि जर तुम्ही चांगलं केलं ना, कधी प्रॉब्लेम येणार नाही। आणि जरी थोडंफार कळलं असेल ना तेव्हा, तर आता बऱ्यापैकी क्लिअर होऊन जाईल। तर हे दोन पॉईंट ना पहिले एकदम डोक्यामध्ये फिट करून ठेवा की माझं सिंगल फेज म्हणजे गरीबवाला पॉवर, है ना, 230 वोल्ट, त्याच्यावर माझं घर भागून जातं। पण मला जेव्हा जास्त व्होल्टेज
व्होल्टेज ऑलमोस्ट किती बाळांनो 440 व्होल्ट एवढं देतो हा. एवढं पाहिजे असेल तर मी कुठेतरी 3 फेजला जाणार. क्लिअर आहे, एकदम बेस्ट क्लिअर आहे बाळांनो. राईट आहे. आता बघा, आता सिंगल फेज म्हणजे, आता फेज म्हणजेच काय बघा, फेज जो असतो ना यालाच बाळांनो अँगल बोलतात. काय बोलतात? अँगल. किंवा मराठीत तुम्ही काय म्हणणार? कोन. कितीचा कोन करतोय तर हा एकटाच असणार, एकच कोन करणार. थ्री फेज म्हणजे मध्ये काय असणार? माझे असे 3 कोन होणार. किती कोन होणार? 3 कोन होणार. तर फेज म्हणजे लक्षात ठेवा होणारा कोन किंवा होणारा अँगल. आता 3 फेज आहे. एक फेज आहे ना, किती फेज? एक फेज म्हणजे माझ्याकडे किती वेव्ह असणार? एक साइन वेव्ह असणार बाळांनो. किती साइन वेव्ह असणार? एक साइन वेव्ह असणार. बघा अशी काहीतरी वेव्ह काढली तुम्ही, अशी सिंगल वेव्ह असणार. म्हणजे हा कोणता आला? माझा सिंगल फेज झाला. तेच 3 फेज मध्ये मला असं 3 भेटणार. कशा बघा, हळूहळू पुढे जाताना कळतं ना रे, कन्फ्युज होऊ नका. है ना, कन्फ्युज बिलकुल व्हायचं नाहीये. हे आपण आतापर्यंत बघ सर, मग तुम्ही तर त्याच्यामध्ये ना आम्हाला असं पण शिकवलं सर, सिंगल फेज मध्ये एक असा होता, एक असा होता. तर बाळांनो मी तेव्हा करंट व्होल्टेज बद्दल बोलत होतो. है ना, एक मी करंट घ्यायचो, एक मी व्होल्टेज. तुम्ही आठवा, आपण प्रत्येक याच्यामध्ये करंट आणि व्होल्टेज मधलाच फेज कॅल्क्युलेट केला. जेव्हा एखादा सप्लाय मी देतो ना, त्या सप्लाय मध्ये करंट पण असतं, व्होल्टेज पण असतं. आणि करंट व्होल्टेज दोन्ही असतं, त्याच्यामध्ये त्याचा अँगल सुद्धा दाखवा लागतो. तो अँगल आपण सिंगल फेज मध्ये बघितला. पण इथं मी 3 वेगवेगळे करंट फ्लो होतात बाळांनो. एक आर फेज, एक वाय फेज आणि एक बी फेज. असं नाव का दिलं नंतर सांगतो. आता फक्त लक्षात घ्या सर, तिकडे पण तुम्ही 2-2 ड्रॉ केलं, तर असं ज्यांच्या डोक्यात चालू असेल ना त्यांनी लक्षात घ्या, तिथं आपण करंट आणि व्होल्टेजच्या 2 सेपरेट वेव्हफॉर्म ड्रॉ केल्या. मग जनरली आपण जेव्हा ही सिंगल फेज शिकतो ना, आपण व्होल्टेजच ड्रॉ करतो. का? कारण माझा करंट आणि व्होल्टेज मध्ये व्होल्टेज नेहमी जास्त असतं, म्हणून आपण नेहमी व्होल्टेजच ड्रॉ करतो. मग सर मी फक्त व्होल्टेज घेतलं तर करंट नसेल का? अरे बाबा आहे, करंट असेल तर व्होल्टेज असणार, व्होल्टेज असतं करंट पण असणार. है ना, जोडपा असतात नवरा बायको. नवरा बायको माहिती घरी जोडपे. तुमच्या पप्पा मम्मीचं एक्झाम्पल देतो. एखादं लग्न असलं, लग्न है ना, एखादं लग्न असलं, सपोज पप्पाला त्या दिवशी ड्युटी आहे, पप्पा लग्नाला जात नाही, आई जाते लग्नाला, आयर करून येते. मग कुणी असं म्हणतं का रे, तुमच्या घरातलं लग्नाला कोणी आलंच नाही, आई आली म्हणजे पप्पा पण आलेच. आहे ना, म्हणजेच का तुमच्या घराची हाजरी लागली इन शॉर्ट. तसंच आहे बाळांनो, व्होल्टेज आलं म्हणजे करंट आलं. कळलं ना रे, डोक्याला ताण घेऊ नका. एवढासा डोका असतो, मेंदू छोटा असतो ना रे, है ना, फुटून जाईल बरं. है ना, जेवढं सांगतो तेवढंच लक्षात ठेवा. परीक्षा क्लिअर करायची आहे. जास्त डीप मध्ये गेलं ना होणार काय नाही बाळांनो, वेळ जाईल. आणि मेन म्हणजे परीक्षेला ना सोपा प्रश्न पण अवघड वाटत जाईल. म्हणून नॉर्मल ज्या गोष्टी परीक्षेसाठी महत्व तेवढ्याच लक्षात घ्यायच्या. क्लिअर झालं फेजचा कॉन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर. आता 3 फेज जेव्हा बोलतो ना, मग माझ्या वेव्हफॉर्म 3 असणार. बघा किती वेव्हफॉर्म असतात? 3. नशीब चांगलं माझ्याकडे 3 पेन आहेत बाळांनो. है ना, एक तुम्हाला काहीतरी अशी वेव्ह दिसणार. ठीक आहे, नंतर एक तुम्हाला काहीतरी अशी वेव्ह दिसणार. नंतर अरे थांब की रे बाबा, नंतर एक तुम्हाला काहीतरी अशी वेव्ह दिसणार. अशा 3 वेव्ह तुम्हाला बघायला भेटणार. कशामध्ये रे? कशामध्ये? या 3 वेव्ह तुम्हाला बघायला भेटणार 3 फेज मध्ये. एक असते माझी रेड, त्याला आर बोलतो. एक असते माझी येल्लो, त्याला वाय बोलतो. आणि एक असते ब्ल्यू, निळी, त्याला मी बी बोलतो. अशा 3 वेव्हफॉर्म तुम्हाला 3 फेज मध्ये शिकायचे असतात. आता एवढं सगळं बघून डोक्याला ताण घेऊन कन्फ्युज व्हायचं नाही की सर इथं एकच हँडल करणं डोक्याला ताण झाला होता, 3-3चं काय करणार आहे. म्हणून तुम्हाला बोललो ना मी, मला माहिती 3 फेज शिकायला गेलं, तुम्ही जर युट्यूबला काही व्हिडिओ सर्च केले, इतके जास्त व्हिडिओ पडलेत ना की तुम्ही जितके व्हिडिओ बघशाल आणखी कन्फ्युज होत जाशाल. मग मोरल ऑफ द स्टोरी काय माहिती का? आयुष्य छोटं आहे ना, या छोट्या आयुष्यामध्ये पण एक छोटीसं वय ठरलं ज्या वयातच एक्झाम क्लिअर करायची आहे. म्हणून ह्या छोट्या वयामध्ये जेवढ्या गोष्टी परीक्षेसाठी घ्यायच्या त्या घेऊन घ्या, परीक्षा क्लिअर करा आणि नंतर रिसर्च करत बसा. माझं सिंपल ओपिनियन बाळांनो, काही लोकांना नाही पटणार पण मला हेच पडतं. शेवटी परीक्षा क्लिअर करणं महत्वाचं आहे. नंतर जे नॉलेज आहे नंतर तुम्ही ग्रो करू शकतात. आधी एक ऑफर लेटर हातात आपल्याला हवंय, है ना, त्यासाठी अभ्यास करायचा आहे. तर सर मला दोघांमधला ना सर बऱ्यापैकी फरक कळला सर, है ना. सिंगल फेज म्हणजे एक माझे सिंगल साइन असणार, ते एक तर करंट किंवा व्होल्टेज. आपण आतापर्यंत दोघांमध्ये फेज कम्पेअर केला, त्याच्यामध्ये मला 230 व्होल्ट भेटून जातं सर. पण ज्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत ना सर, त्या इंडस्ट्रीमध्ये एवढा सप्लाय पुरेसा नसतो. मला आणखी जास्त सप्लायची गरज असते, ऑलमोस्ट 440 व्होल्ट, जो सिंगल फेज देणं शक्य नाही. मग तेव्हा मी काय करणार सर? तेव्हा मी माझ्या 3 फेजला जाणार. त्याच्यामध्ये मला 3 वेगवेगळ्या साइन वेव्ह, म्हणजे का 3 फेज मला एक फेज माझा, एक फेज म्हणजे किती? एक फेज म्हणजे एक साइन वेव्ह. तर 3 फेज म्हणजे किती साइन वेव्ह? 3 साइन वेव्ह असणार माझ्याकडे, बरोबर. म्हणून मी 3 साइन वेव्ह ड्रॉ केल्या. आणि त्या दिसायला थोडासा त्याच्यामध्ये फरक जाणवा म्हणून आपण एक घेतो रेड, एक घेतो येल्लो आणि एक घेतो बाळांनो ब्ल्यू. इथपर्यंत कळलं का रे? काय डाऊट नाही ना? बिलकुल डाऊट नसणार बाळांनो. आता ना तुम्हाला थोडंसं चांगल्या गोष्टी दाखवतो. बघा पहिली चांगली गोष्ट जी आतापर्यंत हे पहिलेच दाखवलं असतं ना तर पहिलेच व्हिडिओ बंद करून टाकला असता ना, म्हणून पहिलेच नाही दाखवलं, थोडा गॅप घेतला. जर इथे बघितलं ना, सॉरी, इथे बघा माझ्याकडे ना, आता बघा
हे जे थ्री फेज आपल्याला ना पुढे थ्री फेज मोटर बघायची, आपण दोन बघणार, सिंगल फेज मोटर बघणार, एक थ्री फेज मोटर बघणार. आता बघा शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो, मोटरमध्ये एवढं लवकर घुसायचं नाहीये है ना, पुढे तर ते मी सांगेलच. बघा जेव्हा मी सिंगल फेज मोटर म्हणतो ना, माझ्याकडे एकच सिंगल फेज मध्ये एकच साइन वेव्ह, बरोबर क्लिअर आहे. मग या एका साइन वेव्हवर मी कोणतं तरी एकच वाइंडिंग फिरवू शकतो. किती वाइंडिंग फिरू शकतो? एकच वाइंडिंग, बरोबर ना. थ्री फेजला तुम्ही आणखी वेगवेगळ्या तीन वाइंडिंग आणून फायदा नाही, असं असं लक्षात घ्या. शेवटी बेसिकली कॉन्सेप्ट थोडा वेगळा आहे, पण मला समजून अशा पद्धतीने सांगायचंय आता पुरतं. जेव्हा मोटरमध्ये जाणार मी मोटरच्या बाबतीत सांगणार. तर सिंगल फेज मध्ये म्हणजेच काय, मला एकच फेज असणार. म्हणजे बघा जर ही मोटर कन्सिडर करा, आता मोटरचं कन्स्ट्रक्शन आम्ही बघितलं नाही हो कधी, काय तुम्ही सांगता ते काय नसतं बाळांनो. आजूबाजूला एक माझं स्टेटर असतं बघा. मोटर म्हणजे एक फिरणारा पार्ट, एक स्टेशनरी पार्ट. म्हणजे एक पार्ट थांबलेला असतो, एक पार्ट फिरत असतो. तो थांबलेला पार्ट ते मोटर मध्ये फिरवण्याचं काम करतो है ना. मोटर फिरण्याचा पार्ट थांबलेला पार्ट करतो. मग जो पार्ट थांबलेला असतो ना त्याला स्टेटर म्हणतात, जो फिरतो त्याला मोटर म्हणतात. कळलं? खूप चांगलं. नाही कळलं मी काहीच नाही सांगितलं, डोक्याला ताण घेऊ नका है ना, कारण हे महत्वाचं. ज्यांना थोडीफार आयडिया त्यांना आयडिया लागून गेली असणार. तर थ्री फेज मध्ये मी काय करतो माहितीये का, मी वेगवेगळ्या तीन वेव्ह वापरतोय. तीन वेव्ह वापरतोय म्हणजे मी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या मोटरच्या वाइंडिंग फिरू शकतो. मग बघा एक माझी ही येलो आहे, एक माझी कोणती आहे ब्ल्यू रेड आहे, आणि एक माझी ब्ल्यू आहे. तर ह्या ही येलो वाइंडिंग फिरवायला मी ही येलो कलरची वेव्ह वापरणार, ब्ल्यू वाली फिरवायला मी ब्ल्यू वाली वेव्ह वापरणार, आणि रेड वाली फिरवायला मी रेड वाली वेव्ह. जर माझ्याकडे तीन वेव्ह आहे तर मी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या वाइंडिंग फिरवू शकतो. हे मोटर असं काहीतरी असतं. प्रत्येक वाइंडिंग मी एक ही थ्री फेज वापरून मी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या वाइंडिंग फिरवू शकतो. म्हणून हे मोटर, म्हणून जेव्हा मी थ्री फेज वापरतो ना, तर थ्री फेजचा फायदा हाच होतो. तेच जर मी सिंगल फेज म्हणलो ना, तर मी अशी तीन घेऊ शकतो. बघा ही एक पेअर झाली, आपण नेहमी पेअर घेतो. आता जोडी काय घेतली, कारण जेव्हाही मी मोटर विषयी बोलतो, नीट ऐका रे, जेव्हा मी मोटर विषयी बोलतो तेव्हा इथे माझं मॅग्नेट, मॅग्नेटशिवाय मोटर शक्य नाही है ना. मोटरसाठी बाळांनो, मोटरचा सगळ्यात पहिला जो किंग माणूस आहे ज्याने मोटर फिरवण्यासाठी फॉर्म सांगतो, तो माझा फॅराडे आहे ना. फॅराडे शिवाय मोटर नाही बाळा है ना. कारण फॅराडेने जो आपला इंडक्शनचा लॉ दिला है ना, मग त्याच्यामध्ये फ्लेमिंगने वगैरे डायरेक्शन दिलं मानतो मी है ना, कारण फ्लेमिंग डायरेक्शनसाठी. पण माझा फॅराडेचा जो मेन लॉ होता ना, की माझं ईएमएफ इंड्यूस होतं, राईट आहे. तो मला कॉन्सेप्टने माझा कुठेतरी मोटर डेव्हलप झाली. आणि मॅग्नेट आलं म्हणजे दोन पोल आले. मॅग्नेट कधी मॅग्नेट ऐकलंय का रे? माझ्या कोणाकडे असं मॅग्नेट आहे का ज्याच्यामध्ये फक्त नॉर्थच पोल आहे, किंवा कोणाकडे असं मॅग्नेट आहे ज्याच्यामध्ये साऊथ पोल आहे? बिलकुल नाही. नॉर्थ साऊथ नेहमी जोडीने असतात, म्हणून ही नेहमी जोडी, एक नॉर्थ असणार एक साऊथ असणार. तर ही एक जोडीसाठी मी काय एक साइन वापरणार. अशा माझ्याकडे बघा एक दोन तीन जोड्या आहे. या तीन जोड्या मी ह्या तीन साइन वापरून फिरू शकतो. एवढंच मला या पेजवर सांगायचंय. मला तुम्हाला काही एक्स्ट्रा ज्ञान द्यायचं नाहीये. क्लिअर झालं का रे? क्लिअर झालं? सगळ्यांचा कॉन्सेप्ट कळला? मला काय बोलायचंय की मी तीन वे वापरून तीन फेज मोटरचे फिरू शकतो. आणि अशा प्रकारे, आणि हे तीन फेज का वापरले, कारण बघा जिथं मला खूप मोठ्या मोठ्या गोष्टीची मेकॅनिकल मुवमेंट करायची, तिथं मला सिंगल फेज तेवढी पॉवर सफिशियंट नसते, मला खूप जास्त पॉवर लागते. कारण बघा चक्कीमध्ये असं फिरत असतं बघा खाली, ते फिरवणं एवढं सोपं नाही. तुम्ही जर आपली सिंगल फेज वापरलं ना, ते वायर जळून मरून जाईल, ती वायर आहे ना, ती मोटरच मरून जाईल. कारण एवढी पॉवर ते सहन नाही करू शकत. म्हणून थ्री फेज वापरतात, जेणेकरून ते चक्का फिरवता यावं म्हणून. मग एवढी पॉवर लागण्यासाठी मला वेगवेगळे तीन काय घ्यावं लागणार, वाइंडिंग घ्यावं लागणार, जे त्याला फोर्स प्रोव्हाइड करणार, आणि तेवढं जास्त मेकॅनिकल फोर्स तयार होणार. तर याच्यासाठी माझा थ्री फेज असतो, बाकी काही नाही है ना. हे कळलं? ठीक आहे. नाही कळलं तर सिंपल भाषेत एवढं तरी आज समजून घ्या की माझा थ्री फेज मध्ये मला तीन साइन भेटतात, आणि तीन साइन वापरून मी तीन वेगवेगळ्या प्रकारचे माझ्या वाइंडिंग फिरवू शकतो. राईट? इथपर्यंत क्लिअर? वाइंडिंग म्हणजेच काय रे? गुंडाळा. दुसरं काय नाही, नवीन काय नसतं. ठीक आहे. सो थ्री फेज साठी माझ्या तीन साइन काम येतात. आता हे जरी कळलं ना, आता थोडंसं ना आणखी थोडं ज्ञान देतो. एवढं ज्ञान समजून घ्या, याच्या पलीकडे काहीच नाही. बघा जेव्हा मी एक कम्प्लीट साइन घेतो है ना, एक पूर्ण साइन घेतो, तर एक पूर्ण साइन मध्ये किती डिग्री अँगल असतो बाळांनो, मी ऑलरेडी खूप बेसिक सांगितलंय है ना. स्वतःच्या डोक्याला त्रास देत आठवत चला, आणि मास्तर बोललाय तर तुम्हाला आठवलंच पाहिजे है ना. इथून शून्य पासून सुरू होतो. इथं किती असतो माझा? 90 असतो. इथं किती असतो माझा? 180 असतो. आणि इथं माझा किती असणार? 270. आणि शेवटी माझा 360 असतो. मग जेव्हा मी एक साइन वेव्ह विषयी बोलतो, किती? एक साइन वेव्ह विषयी बोलतो, तेव्हा माझ्याकडे टोटल किती अँगल असतो बाळांनो? 360 डिग्री एवढा अँगल असतो है ना. एवढा अँगल असतो, राईट आहे. आता बघा एका वेव्ह मध्ये माझ्याकडे 360 डिग्री आहे. आता जर मला एक वेव्ह है ना, माझ्या एक वेव्ह 360 डिग्री, पण माझ्याकडे टोटल साइन वेव्ह किती आहे? तीन साइन वेव्ह. माझ्याकडे टोटल साइन वेव्ह किती आहे? हे माझं सिंगल फेज झालंय ना. हे कोणाविषयी बोलतोय मी? सिंगल फेज विषयी बोलतोय. पण माझ्या थ्री फेज मध्ये टोटल किती साइन वेव्ह आहे? तीन साइन वेव्ह.
आणि जर तुम्ही नीट चेक केलं ना बघा, मी इथं नाही है ना, नवीन नवीन काढून कन्फ्युजन नाही करायचंय. जेव्हा मी ते ड्रॉ केलं बघा 1 2 3, जेव्हा मी ही कंप्लीट वेव्ह बघतो कोणती माहिती का, सपोज कुठे बघा तुम्ही, सपोज इथपर्यंत बघा, एवढा याच्यामध्ये बघा, किंवा माझी कंप्लीट वेव्ह कुठे कंप्लीट होते, इथे इथे कंप्लीट होते, तिथे माझे 360 होतात आहे ना. ही रेडवाली पकडा बघा, ही रेडवाली आली, इथं माझं किती असणार आहे रेडचं, 360 असणार. एवढ्या याच्यामध्ये टोटल किती वेव्ह फिरतात, 3 वेव्ह फिरतात ना रे. एका 360 मध्ये माझ्याकडे टोटल वेव्ह किती आहे, एक रेड आहे, एक येल्लो आहे आणि एक कोणता आहे, ब्ल्यू आहे. म्हणजेच काय, माझ्या कंप्लीट एका साइन वेव्ह मध्ये टोटल 3 वेव्ह माझ्याकडे, राईट आहे. मग मला हा 360 डिग्री तिघांनी पण सारखं काम केलं पाहिजे ना रे. असं असं होईल का, सपोज माझ्याकडे मी कामाला 3 माणसं ठेवले है ना, तिघांना मी पगार सारखा देतोय है ना, तुला पण 5,000 महिना, तुला पण 5,000 महिना, तुला पण 5,000 महिना, तर तिघांनी काम कसं केलं पाहिजे बाळून, सारखं केलं पाहिजे. जर एक मस्त दिवस राहतो झोपा काढून माझ्याकडे 5,000 मागायला, त्याला चमाटच देणार मी है ना, त्याला पगार सुद्धा देणार मी. सारखं तसंच आहे, जर माझ्याकडे टोटल 360 डिग्री तर तिघांनाही सारखंच काम केलं पाहिजे. म्हणजेच काय, तिघांना सारखा अँगल भेटला पाहिजे. जसा अँगल नुसार काम होतं बाळून, याच्यामध्ये सगळा अँगल असतो, कोण नुसार काम होतो. मग जर मला तिघांकडून सारखं काम करून घ्यायचंय, टोटल अँगल माझा 360 डिग्री आहे, तर 360 मी तिघांमध्ये सारखा वाटेल ना रे. तिघांमध्ये सारखा वाढवा, तुम्ही सगळ्यांनी सारखा सारखा बेस घ्या आणि सारखं सारखं काम करा. टोटल 360 डिग्री आहे, पण एका 360 मला 3 वेव्ह दिसतात. 360 डिग्री भागिले 3 म्हणजे 120 डिग्री. म्हणजे प्रत्येक वेव्ह मध्ये कितीचा गॅप असेल, 120 120 120 चा गॅप असेल. कळलं का रे. बघा हे जर गोष्टी कळत नसेल किंवा बघा मी जे ह्या बेसिक सांगतोय ना, याच्याकरता सांगतोय कारण तुमच्याकडे परीक्षेला टाइम आहे. गोष्टी जर समजल्या ना तर परीक्षेला आठवण्याचं काम पडत नाही, कारण रट्टा मारला तर आठवावं लागणार, समजलं तर काय आठवणार आहे ना. मग मी शेवटी जे कन्क्लूड करणार त्याच्यावर तो सिंपल कॉन्सेप्ट आहे. पण इथून जर हा कॉन्सेप्ट तुम्ही घेऊन गेले ना, मग तुम्ही कोणत्याही वेव्ह फॉर्म, कोणतीही फेजर डायग्राम कशी होती तुम्ही हँडल करून घेणार, राईट आहे. म्हणजेच काय, प्रत्येक वेव्ह मध्ये म्हणजे माझा जो एक रेड आहे, एक कोणता येल्लो आहे, पिवळा, आणि एक कोणता बाळांनो, ब्ल्यू. तिघांमध्ये पण किती अँगल असणार, तिघांमध्ये 120 120 चा काय असला पाहिजे, गॅप असला पाहिजे. कळलं का रे. तिघांमध्ये कितीचा गॅप आहे, 120 चा गॅप. पुढे मी दाखवेल कसा. मग सर हा गॅप कसा दिसतो, गॅपला पण एकदा बघून घेऊ. बघा गॅप काहीतरी असा दिसतो, नीट समजून घ्या. ही वेव्हफॉर्म समजली, दुनिया समजली है ना. बघा इथून मी रेड सुरू केला, बघा हा मी रेड सुरू केला. ही डायग्राम बाजूला ठेवा है ना, मी माझ्या भाषेत पण थोडं, माझ्या भाषेत काय इथंच येतो ना, आपण डायग्राम काढली, इथं काढली बघा. ही मी रेड सुरू केली, रेड है ना, ही मी रेड सुरू केली. तेच इथं ह्या डायग्राम मध्ये पण सेम बघा, इथून मी रेड सुरू केली, नंतर येलो, नंतर माझी ब्ल्यू आहे ना. जर मी इथून रेड सुरू केली बाळांनो, तर पुढची वेव्हफॉर्म किती डिग्री नंतर सुरू झाली पाहिजे, बोलून सगळ्यांमध्ये कितीचा गॅप आहे, 120 चा गॅप आहे. तर पुढची 120 डिग्री नंतर सुरू झाली पाहिजे. म्हणजे हा जो गॅप आहे कोणामधला, रेड मधला, येल्लो मधला, किती असेल रे, 120 डिग्रीचा गॅप असेल. हे कळलं का. मी तुम्हाला सिंपल गोष्ट सांगतो, प्रत्येक वेव्हफॉर्म मध्ये मी काय केलं, बघा 3 कामगार मी ठेवले, तिघांना मी सारखं काम देणार आणि सारखा पगार देणार. तसंच याच्यामध्ये 3 वेव्हफॉर्म आहे, टोटल माझ्याकडे 360 रुपये. जर तिघांना मला 360 रुपये सारखे वाटायचे, प्रत्येकाला किती, 120 120 120 रुपये वाटणार. म्हणजे मला 360 रुपये तिघांना सारखे वाटले जाणार. तसंच माझ्याकडे टोटल अँगल किती, 360 डिग्री आहे. एक सायकल पूर्ण व्हायला किती, 360 डिग्री लागतो. तर मी तिघांना 120 120 120 वाटला. मग पहिला जर शून्याला सुरू झाला, तर दुसरा किती नंतर सुरू होणार, 120 नंतर. बरोबर आहे. आता बघा हा 120 ला सुरू झाला, तर याच्या पुढचा जो आहे, पुढचा कोणता, ब्ल्यू आहे, तो याच्यानंतर 120 ने सुरू होणार. बरोबर, कारण तिघांमधला गॅप आहे ना. मग पुढचा जो आहे माझा ब्ल्यू, बघा हा इथं ब्ल्यू आहे, यांच्या दोघांमध्ये पण किती गॅप असणार बाळांनो, 120 डिग्रीचाच गॅप असणार. राईट आहे. म्हणजे बघा रेड आणि माझ्या येल्लो मध्ये 120, नंतर येल्लो आणि ब्ल्यू मध्ये 120, आणि इथं जाऊन माझा रेड काय आला, संपला, 360 झाला. म्हणजेच हा उरलेला जो अँगल आहे हा पण किती असेल, परत 120 असेल. म्हणजे इन शॉर्ट माझा जो कंप्लीट 300, बघा 0 पासून 360 डिग्री होता ना, मी 120 120 120 मध्ये काय केली, त्याची वाटणी केली. कळलं का रे. बघा मी जे बोलतो तेवढंच लक्षात घ्या, त्याने सगळं म्हणजे सगळं काम होणार. बाकी वेव्हफॉर्म नांदी लागू नका, हे काय याच्या पण नांदी लागू नका है ना. मी जेवढं बोलतो तेवढं आहे का, गोष्टी एकदम सरळ सिंपल असणार. इथपर्यंत कळालं तुम्हाला, आय होप कळलं असेल मी काय बोलतो, वाटणे करून घेतली. आता पुढचा पॉईंट, मला ना इक्वेशन लिहायचे है ना, म्हणजेच काय, याच्यावरून मला याचं समीकरण लिहायचं. तर समीकरण लिहिण्यासाठी कोणकोणत्या स्टेप होतात रे. सगळ्यात पहिली बघा, स्टेप वन मला काय करावं लागतं, रेफरन्स ठरवावा लागतो. रेफरन्स मी समीकरण काढू शकतो का, बिलकुल काढू शकत नाही. माझा पहिला प्रश्न, रेफरन्स पॉईंट काय. आता रेफरन्स पॉईंट साठी मी मागचे जेव्हा सिंगल पेज शिकवताना सांगितलं होतं, रेफरन्स पॉईंट कोणताही मी घेऊ शकत नाही जिथून माझी पॉझिटिव्ह वेव्ह सुरू होते, जिथून माझी धन सायकल चालू होते, तेच मी माझे काय घेऊ शकतो, रेफरन्स पॉईंट घेऊ शकतो. तर कोणकोणते रेफरन्स असतात बघा, हा पॉईंट घ्या पहिला,
जिथून जिथून वेव्ह सुरू होतो बघा, हा बघा इथून धन सुरू होते माझे, तर माझा हा एक रेफरन्स पॉईंट होऊ शकतो, त्याला मी हे बोलतो. पुढची वेव्हफॉर्म घ्या येलो, इथून पण माझा बघा धन सुरू होतोय, तर हा पण माझा रेफरन्स पॉईंट होऊ शकतो. नंतर बघा इथून माझा परत ब्ल्यू सुरू होतोय, बघा पॉझिटिव्ह सुरू होतोय ना, इथं इथं या पॉईंटला मी रेफरन्स घेऊ शकत नाही, कारण तो माझी निगेटिव्ह वेव्हफॉर्म आहे. जिथून जिथून माझी पॉझिटिव्ह वेव्हफॉर्म सुरू होते, धन वेव्हफॉर्म सुरू होते, त्यालाच मी रेफरन्स बोलू शकतो. मग इथे सी पण बघा, इथून माझा हा ब्ल्यू सुरू होतोय, तर इथून पण मी रेफरन्स घेऊ शकतो. परत बघा हा जो पॉईंट आहे 360 डिग्रीचा, याला पण मी रेफरन्स पॉईंट घेऊ शकतो, कारण इथून परत सुरू होते, याला मी काय म्हणतो डी म्हणतो. असे आणखी कोणते असणार, एक रेफरन्स पॉईंट तुमचा हा पण असणार, एक परत हा पण असणार. जिथून जिथून माझा पॉझिटिव्ह सुरू होतोय सगळे माझे रेफरन्स पॉईंट असणार. मी सध्या पुरतं मानून घेतो, मला 4 रेफरन्स पॉईंट मी घेतो. आणखी पण आहे, पण वेव्हफॉर्म मध्ये मी 4 मानून घेतो. तर कोणकोणते रेफरन्स पॉईंट माझ्याकडे, ए बी सी डी ई, फक्त मानून घेतले बाळांनो. आणखी पण असू शकतात. जितक्या वेव्हफॉर्म तुम्ही पुढे वाढवणार तितके माझे रेफरन्स पॉईंट वाढणार. राईट आहे, इथपर्यंत कळालं. सध्या मी काय मानून घेतो माहिती का, सध्या हा जो रेड आहे याला मी रेफरन्स मानून घेतो. का, कारण 0 पासून सुरू होतोय. म्हणजेच काय, सध्या मी काय बोलतो, माझा ए पॉईंट जो आहे ना तो रेफरन्स पॉईंट. ए पॉईंट कोणता आहे माझा, से, म्हणजे मी असं म्हणतोय की ए पॉईंट काय माझा रेफरन्स आहे. ए ला मी बाळांनो रेफरन्स पॉईंट मानून घेतोय. आता त्याला रेफरन्स मानलं तर तुम्हाला माहिती इक्वेशन कसं लिहितो तुम्ही, हा माझा कोणता रेड आहे, रेड साठी कोणतं व्होल्टेज असणार, व्ही आर. येलो साठी काय काय व्होल्टेज म्हणतो मी, व्ही वाय. आणि ब्ल्यू साठी कोणतं व्होल्टेज म्हणतो, व्ही बी, है ना. म्हणजे आरचं व्होल्टेज, नंतर वाय म्हणजे येलोचं व्होल्टेज, आणि बी म्हणजे ब्ल्यूचं व्होल्टेज. 3 वेगवेगळे व्होल्टेज माझ्याकडे, कारण माझ्याकडे 3 वेगवेगळ्या वेव्हफॉर्म आहे. क्लिअर आहे. आता मला प्रत्येकासाठी इक्वेशन लिहायचं, कसं लिहिणार रे, बघा इक्वेशन कसं लिहिणार, बघा मी तर फक्त व्ही आर याला तुम्ही रेफरन्स मानला. रेफरन्स म्हणजे याच्यामध्ये काय अँगल आहे का, बिलकुल नाही. हा याला मी 0 डिग्री मानून घेतला. रेफरन्स म्हणजे काय, जिथून सुरू होत आहे. तर कसं बघा, याची जी टोटल मॅग्निट्यूड किती आहे बघा, ही मॅग्निट्यूड किती आहे, व्हीएम. आपण कसं लिहितो, पीक मॅग्निट्यूड लिहितो. हे तुम्हाला मागच्या वेळेस सांगतो, ही स्टँडर्ड वेव्हफॉर्म आहे. जितकी मॅक्झिमम ते घेतो, सगळ्यांचे व्हीएमचे कोणते मोजून घ्या, आणि पुढे काय घेतो मी, साइन ओमेगा टी. काय अँगल आहे का, लिडिंग लॅगिंग काहीच नाहीये, त्याच्यापासूनच सुरुवात केली आहे, म्हणून मी नॉर्मल इक्वेशन लिहून घेतलं. कळलं का रे, काही डाऊट नाही राईट. व्ही आर इक्वल्स टू व्हीएम साइन ओमेगा टी नॉर्मल लिहून घेतलं. आता मला सांगा व्ही वाय एलो लिहायचा, परत सारखंच व्हीएम लिहून घेणार मी, परत साइन पण लिहून घेणार, आणि ओमेगा टी पण लिहिणार. पण आता मला अँगल बघावा लागेल. आता अँगल कसा बघणार, रेफरन्स पॉईंट माझ्याकडे एच आहे. मग ही जी वेव्हफॉर्म आहे ही याच्या नंतर सुरू झाली, म्हणजे ही लॅग करते. हे तर आपलं मागच झालं ना रे, मी तुम्हाला सांगितलं होतं, काय काय सांगितलं रिवाइज करून देतो. जर लीड असेल तर आपण काय घेतो, पॉझिटिव्ह. लॅग असेल तर आपण काय घेतो, निगेटिव्ह. परत आणखी कॉन्सेप्ट काय घेतला होता, जर वरती असेल, वरतीचा अर्थ काय होतो, वरती म्हणजे लीड आहे, आणि खाली असेल म्हणजे असा खाली ड्रॉ केला त्याचा अर्थ काय होतो, लॅग होतो. या 2-3 गोष्टी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या होत्या. आता हा इथं सुरू झाला, म्हणजे हा 0ला सुरू झाला, आणि हा त्याच्या नंतर सुरू होतोय. हा येलो वाला रेडच्या नंतर सुरू होतो ना, इकडे म्हणजे माझा लॅग झाला, मागच्या सांगितलं. आता एक गोष्ट तर कळाली की सर माझा हा 0ला सुरू होतो, ही वेव्हफॉर्म खूप अगोदर सुरू झाली, ही याच्या नंतर सुरू झाली. नंतर झाली म्हणजे कशी आहे, लॅग आहे. लॅग म्हणजे काय घेऊ, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, सर निगेटिव्ह घ्या. आता कितीने लॅग आहे पण महत्वाचं ना, तर तुम्हाला सांगितलं प्रत्येक वेव्ह मध्ये कितीचा अँगल असतो बाळांनो, 120 डिग्रीचा अँगल असतो. ही 120 डिग्री नंतर सुरू होते, म्हणून मी किती लिहिणार, -120 डिग्री. कळलं का रे, आय होप कळलं असेल बाळांनो. खूप सिंपल मी सांगतो, काहीच नाही सारखं चिंदी, काहीच नाहीये. रेफरन्स घेऊन घेतला. येलोला फक्त बघा की माझ्या रेड नंतर येलो सुरू होते, म्हणजे लॅग आहे, म्हणून मी मायनस घेतलं. कितीने लॅग आहे, 120 म्हणून 120 लिहिलं. कळलं का रे, आय होप कळलं असणार. व्ही आर झाला, व्ही वाय झाला, है ना. इकडे व्हीबी लिहितो, व्हीबी पण सिंपल बघा. परत व्हीबी साठी काय लिहिणार, व्हीएम साइन ओमेगा टी. इथपर्यंत तर सारखं असणार. आता बघा कोणता लिहितो, ब्ल्यू. बघा हा इथं ब्ल्यू आहे, रेफरन्स परत एच पॉईंट आहे. मी फक्त सगळं ए पॉईंटच्या रिस्पेक्ट मध्येच बघणार, दुसरे पॉईंट बघत नाहीये. जर तुम्ही ब्ल्यू बघितला, हा रेडच्या नंतर सुरू झाला ना रे, रेडच्या अगोदर आहे का नाही, अगोदर म्हणजे इकडे. इकडे म्हणजेच काय बाळा, इकडे म्हणजे असं तर अगोदर म्हणतो आपण, आणि इकडे जे ते सगळे काय म्हणजे नंतर आहे ना. अगोदर म्हणजेच माझं काय लीड झालं. त्याच्यामुळे या एज पॉईंटच्या अगोदर काहीच नाहीये, म्हणजे लीड नसणारच. जे असेल ते लॅगच असेल. मी इथून सुरू करतोय, म्हणजे ऑब्व्हियसली हा काय माझा, हा माझा या रेटच्या नंतर सुरू होतो, म्हणजे लॅग आहे, म्हणून मायनस लिहिलं. पहिला पॉईंट क्लिअर आहे. दुसरा पॉईंट कितीने लॅग आहे बघा, एवढा 120 होता आणि हा 120 आहे, तर टोटल 120 अधिक 120 किती, 240 झाला, म्हणून मायनस किती लिहिणार मी, 240 डिग्री. कळलं का रे, कळलं का, इथपर्यंत कॉन्सेप्ट क्लिअर झाला का सर, आणखी काहीतरी दिसतं, काही नाहीये बाळांनो, मी सगळं सांगतो. इथपर्यंत लक्षात आलं का, मी व्हीबीला कसले लक्षात आलं. आता बघा
इथपर्यंत सगळ्यांना कॉन्सेप्ट कळला असेल, नसेल कळणार बाळून स्वतःहून एकदा विचार करा. बघा काही गोष्टी इतक्या कॉन्सेप्च्युअल असतात ना, मी जर डोकं जरी माझं आपण फोडलं इथे, पण जर तुम्ही विचारच करत नसला तर मग नाही समजणार. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. फक्त ही डायग्राम बघायला वाटणार बापरे काय चालू आहे, काहीच नाही सारखं चिंदी, काहीच नाहीये है ना. फक्त थोडा विचार करायचा जो आपण करू शकतो आरामात. आता बघा मी याचं आणखी एक इक्वेशन लिहू शकतो. व्हीबीला मी असं लिहू शकतो, व्हीबी इक्वल्स टू, कुठं लिहू रे बाबा, इथं लिहितो बघा, दिसतंय ना रे, हा दिसतंय बघा. व्हीबीला कसं, व्हीबी इक्वल्स टू व्हीएम साइन ओमेगा टी. एक मिनिट लक्ष द्या, मी बघा इथून माझी रेड सुरू होत होती है ना, रेड सुरू होत होती, याला मी रेफरन्स घेतला. आणखी माझी रेड पुढची कुठून सुरू होते बघा, इथून माझी रेड सुरू झाली, इथं माझी रेड संपली, परत इथून माझी रेड सुरू होते. मी रेफरन्स पॉईंट कुठून घेतला, जिथून माझी लाल सुरू होत होती त्याला मी रेफरन्स पॉईंट मानला. माझी दुसरी लाल इथून सुरू होती आणि याच्या बाजूलाच माझा ब्ल्यू आहे, याच्या बाजूलाच माझा ब्ल्यू आहे. जर मी बोललो की माझा रेफरन्स पॉईंट काय, रेफरन्स पॉईंट सपोज मी डी घेतला, रेफरन्स पॉईंट काय घेतला, आता मी डी घेतला. आता तुम्ही आता डी आणि ब्ल्यू है ना, ही माझी ब्ल्यू कोणासाठी लिहितोय, ब्ल्यू साठी लिहितोय. ब्ल्यू साठीच का लिहिली सर, कारण बाकीच्या लांबला बाकीच्या घेणं नाही. याच्यामध्ये ना एक्झामिनरने इंटरेस्ट दाखवला, तुमचा परीक्षेचा पेपर जो सेट करतो ना त्याने इंटरेस्ट दाखवला, म्हणून मी इंटरेस्ट दाखवतोय. नाही एवढ्या 3 तर सफिशियंट होत्या. पण बघा चांगला विचार तर चांगला आहे. जर इथून तो सुरू होतोय, आता याच्यामध्ये सपोज तो ब्ल्यू मध्ये बघितलं तर बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जर इकडे असेल तर काय असतं, लीड असतं, अगोदर असतं. जर ब्ल्यू बघितलं रेडच्या अगोदर येणार आहे, हा याच्या अगोदर आहे ना बाळांनो, हा काय याच्या अगोदर आहे. जर तो याच्या अगोदर असेल एक मिनिट, बरोबर आहे, हा काय याच्या अगोदर आहे बाळांनो है ना. हा जर याच्या अगोदर असेल तर ब्ल्यू काय करतो, लीड करणार. तुम्हाला काय बोलू, जर इकडे असेल तर काय असतं, माझं लीड असतं. आता जर मी ह्या रेडच्या ह्या पॉइंटला रेफरन्स घेतला आणि आता ब्ल्यू बघितला, तर ब्ल्यू याच्या अगोदर सुरू होतोय. अगोदर म्हणजे लीड असतो. लीड म्हणजे काय लिहिणार मी, धन लिहिणार. तुम्हाला अगोदर सांगितलं लीड म्हणजे काय लिहिणार मी, धन लिहिणार, म्हणून धन लिहिलं. आणि किती अगोदर बांधव, यांच्या दोघांमधला अँगल चेक करा, 120 डिग्री आहे, म्हणजे की झाला 120 डिग्री. तर हे 4 इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, हे 4 इक्वेशन दिले. आणि 4 इक्वेशन तेव्हा चांगले समजणार जर तुम्ही माझं सिंगल फेज मध्ये सगळे कॉन्सेप्ट क्लिअर करून घेतले, बाकी काहीच नाही. 3 फेज मध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितलं सगळ्यांमध्ये 120 120 120 चा अँगल असतो, म्हणून तुम्ही इथे पण बघून घ्या 120च लिहिलंय. इथं 240 याच्याकडे झालं कारण रेफरन्स हा घेतला, 2 ने पुढे गेला, 12चा 12, 12 1 12, 12 2 24 राईट आहे. आणि जर रेफरन्स थोडासा आजूबाजूचा बघितला तर तिसरं इक्वेशन पण खूप आरामात निघतं. आय होप क्लिअर झालं असेल. पण मला काही मुलांकरता परत काळजी वाटते की थोडंफार बाउन्सर जाऊ शकतं, कारण मी समजतो बाउन्सर सगळ्यांचं गणित सारखं नसतं रे है ना, सगळ्यांना नाही एवढं कम्फर्टेबल वाटत. त्यांच्यासाठी एक रिक्वेस्ट असेल, परत एकदा व्हिडिओ बघा है ना, आणि स्वतःहून ट्राय मार. ह्या डायग्राम स्वतःहून काढायची, पीडीएफ मी अपलोड केली आपल्या कोर्समध्ये, ती पीडीएफ ओपन करा, ह्या डायग्राम परत एकदा बघा, तुमचा कॉन्सेप्ट नक्की क्लिअर होईल. राईट आहे, चालेल. तर हे होतं बाळांनो माझा अँगल करता. आता ना काहीतरी असतं ज्याला बोलतात फेज सिक्वेन्स है ना, काय असतं फेज सिक्वेन्स, तेच परत थोडं आपण रिवाइज करणार आहे. फेज सिक्वेन्स कधी कधी ना याच्यामधून कशामधून याच्यामधून परीक्षेला सरळ इक्वेशन विचारतात की माझं व्हीआरचं इक्वेशन काय असणार, व्हीवायचं काय असणार. ज्यांना काहीच नाही कळलं त्यांनी गावरान भाषेत लक्षात ठेवा, -120 -140 किंवा +120 एवढं 3 असतं. बघा याच्यामध्ये काहीच नाहीये, याचं काहीच नाही. याच्यामध्ये किती आहे, मायनस किती, -120 आहे कशामध्ये, वाय मध्ये. आणि बी मध्ये किती लक्षात ठेवा, -240, किंवा बी मध्ये कधी कधी ऑप्शन मध्ये +120 पण देतात, दोन्ही पण बरोबर आहे. बघा हे दोन्ही इक्वेशन सारखेच आहे बाळांनो, हे दोन्ही इक्वेशन सारखेच आहे, फक्त रेफरन्स पॉईंट का प्लस मागे पुढे करतो आपण, बाकी दोन्ही इक्वेशन एकदम करेक्ट आहे. नाही हो सर तुम्ही डी करता घेतलं बाळांनो, इथे डी दिसतो पण इकडे बघ, मी रेफरन्स परत रेडलाच मानतोय, इथे पण रेडला मानलं, इथे पण रेडला मानलं, मी रेफरन्स बदलला नाही, रेफरन्स मी रेडच ठेवला, फक्त पुढची वेवफॉर्म घेतली म्हणून इथं +20 झाला. म्हणजे -240 बोला किंवा +220 बोला, +120 बोला, सारखंच आहे. राईट आहे, हे फक्त नंबर लक्षात ठेवा. चालेल, पुढचा काय फेज सिक्वेन्स है ना, फेज सिक्वेन्स याला मराठीमध्ये काय नाव, मराठी बोलतात चरण अनुक्रम है ना, काय बोलतात चरण, हा कधी कधी परीक्षेला विचारतात चरण अनुक्रमण. आता बघा माझ्याकडे 3 गोष्टी कोणकोणत्या आहेत, रेड वाय ब्ल्यू है ना, प्रत्येक एक सेपरेट साइन वेव्ह आहे, प्रत्येक काय एक सेपरेट साइन वेव्ह, 3 फेज म्हणून माझ्याकडे 3 आहे. आता हा सिक्वेन्स आपण कसा घेऊ शकतो पहिले ते बघा. हा सिक्वेन्स घेण्यासाठी एकदा आपण काय करतो माहितीये का, क्लॉकवाईज डायरेक्शन घेतो. कशी, क्लॉकवाईज, आणि एक घेतो बाळांनो आपण अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे काय, घड्याळीच्या दिशेने, आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय, घड्याळीच्या विरुद्ध दिशेने है ना. तर नेहमी लक्षात ठेवा, क्लॉकवाईज घड्याळीच्या दिशेने आपण जेव्हाही घेतो त्याला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह बोलतो, आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय,
उलट जर असेल तर मी काय घेतो, निगेटिव्ह घेतो. घड्याच्या दिशेने जर चाललो तर धन, घड्याच्या विरुद्ध दिशेने चाललो तर काय घेणार, मी नेहमी ऋण घेणार. पहिले ही गोष्ट लक्षात ठेवायची, राईट आहे. मग थोडंसं आपण ना, आता आपल्याला माहिती बघा, माझ्याकडे तीन गोष्टी, रेड, वाय आणि ब्ल्यू. हे कसं काढले सांगायला नको, इकडे बघा. मग सपोज मी काय केलं, रेडला रेफरन्स मानून घेतला, हा माझा रेड झाला. किंवा ना बाळांनो, तुमच्या भाषेत सांगायचं म्हटलं, परत आपण काय करू, जी वेवफॉर्म काढली ना, जी मी आता वेवफॉर्म काढली ना, तिची फेजर काढून घेऊ. कशी असेल बघा, हा माझा रेड झाला, रेफरन्स आहे, राईट आहे. नंतर मला तुम्हीच सांगा, जो माझा ब्ल्यू होता है ना, जो माझा ब्ल्यू होता, रेड आणि ब्ल्यू मध्ये कितीचा अँगल आहे, 120चा अँगल आहे ना. आणि जर तुम्ही इक्वेशन चेक केलं ब्ल्यूचं इक्वेशन बघा, व्हीबी किती माझं, प्लस 120. बघा -240 नाही घेत मी, है ना, मी काय घेतो, प्लस 120 घेतो. प्लस 120 म्हणजे काय करतोय, माझा ब्ल्यू रेडला काय करतोय, लीड करतोय. 120 येणार प्लस, तर काय करणार, लीड करणार. मग माझा जो इथं रेड होता ना, तर ब्ल्यू कुठं काढणार मी, वरती काढू खाली काढू, तुम्हाला बोललो होतं वरती असेल तर लीड है ना, आणि खाली असेल तर काय असतं माझं, लॅग. पहिले हा कॉन्सेप्ट डोक्यामध्ये टाका, राईट आहे. मग आता मी काय बोललो, माझा जो व्हीआर होता, व्हीआरचं इक्वेशन काय होतं माझं, व्हीएम साइन ओमेगा टी है ना. व्ही वायचं इक्वेशन काय होतं बाळांनो, व्हीएम साइन ओमेगा टी -120. आणि व्हीबीचे इक्वेशन काय घेतो मी, व्हीएम, बघा हे आज तुमच्या पण लक्षात राहून जाईल, काही प्रॅक्टिस करू प्लस 120 घेतो है ना, मायनस नाही घेत, -2 नाही घेत, प्लस घेतो. ही ह्या डायग्राम करता आपण हा वाला अँगल कन्सिडर करू. आता जर मी रेडच्या रिस्पेक्ट टू ब्ल्यू बघितला, किती 120, धन 120 म्हणजे काय, धन म्हणजे लीड करतो, म्हणजे वरती असणार. कितीने वरती असणार, 120 अँगलने. म्हणजे सपोज मी हा घेतला माझा ब्ल्यू, तर माझा हा अँगल किती असेल, 120 डिग्री असेल, 120 ने लीड करतोय, राईट आहे. नंतर बाळांनो, जर मी येल्लो बघितला, येल्लो किती आहे, -120. कोणाच्या रेफरन्स मध्ये, रेडच्या. मग सपोज मला येल्लो ड्रॉ करायचा असेल है ना, मला जर येल्लो घ्यायचा असेल तर मी काय करणार, -120 मायनस आहे ना, मायनस म्हणजे लॅग म्हणजे कुठे घेणार, मी खाली घेणार कुठे, म्हणजे खाली घेतला आणि हा अँगल किती असणार माझा, 120 असणार. हीच डायग्राम इकडे काढली, काही नवीन केलंय काय, काहीच नवीन केलं नाहीये, राईट आहे. ह्या डायग्राम वरून हे काढता आलं पाहिजे. कॉन्सेप्ट क्लिअर असेल ना, तर मग काही डोक्याला ताण नाही. आता बघा, टोटल माझा सर्कल कितीचा असतो, 360चा असतो. हा 120 झाला, हा 120, 240 झाले. उरला किती रे, उरला परत 120, म्हणजे हा पण किती असणार, 120 असणार. बाकी काहीच नाही, राईट आहे. मग तुम्ही जर उलट सुलट कसंही बघा, ही डायग्राम मध्ये अँगल एकदम करेक्ट येतात, राईट आहे. मग बघा, मी तुम्हाला काय बोलतो आता, जर मी याला घड्याळीच्या दिशेने गेलो तर मी काय घेणार, धन घेणार. घड्याळीच्या उलट्या दिशेने गेलो तर मी काय घेणार बाळांनो, त्या केसमध्ये काय घेणार, मी ऋण घेणार, राईट आहे. मग बघा, आपण घड्याच्या दिशेने बघा, घड्याच्या दिशेने मी फेज कसा कसा घेऊ शकतो, रेड पासून सुरू करा है ना. पेन चेंज करतो मी, आपण कुठून सुरू करूया, रेड पासून सुरू करू. पहिला सपोज मी आर घेतला, आर. आता घड्याच्या दिशेने म्हणजे कसं जाणार, मी असं जाणार ना रे, ही माझी घड्याची दिशा आहे अशी, बरोबर. तर पहिला रेड, तर दुसरा कोणता आहे, तो वाटेमध्ये. बघा, घड्याच्या दिशेने फिरत चला, इथून सुरू केलं तर पुढचा घड्याच्या दिशेने कोणता आला, वाय आला, म्हणून मी काय घेतला, वाय घेतला. नंतर पुढे काय येतो, बी घेतो. म्हणजे घड्याच्या दिशेने जर रेड पासून सुरू केलं तर आर वाय बी हा एक झाला पुढचा. आता मी पहिला काय घेतो, पहिला येल्लो घेतो, वाय. परत घड्याच्या दिशेने जा, वाय नंतर घड्याच्या दिशेने गेलं, म्हणजे असं गेलं तर कोणता लागतोय, बी लागतोय. आणि बी नंतर कोणता लागतोय, बी नंतर परत खाल्लं तर रेड लागतोय, म्हणजे हा एक होणार. किंवा पहिले मी ब्ल्यू घेऊ शकतो, पहिले तर ब्ल्यू घेतला, परत घड्याच्या दिशेने जा, घड्याच्या दिशेने फिरत राहा. ब्ल्यू सुरू केलं, ब्ल्यू पण सुरू केलं, पुढचा कोणता येतो माझा, रेड येतोय. आणि रेड नंतर कोणता येतो माझा, येल्लो येतोय. तर मला एवढे सगळे सिक्वेन्स मी वापरू शकतो. कशामध्ये, मोटरमध्ये. एक तर आर वाय बी वापरा, पहिले रेड घ्या, मग माझा येल्लो घ्या, नंतर ब्ल्यू घ्या. किंवा पहिले येल्लो घेतला तर मग काय घेणार, ब्ल्यू नंतर रेड. किंवा पहिले ब्ल्यू नंतर रेड नंतर येल्लो, कोणताही चालेल. पण हे सगळे काय असणार, माझे धन असणार. ते जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन कन्सिडर केली बाळांनो, तर अँटी क्लॉकवाईज मी सपोज पहिले आर घेतला, मी काय घेतला, आर. तर अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याची उलट्या दिशा. आता दिशा कशी असणार, अशी असणार. आज दिशा कशी असणार, अशी असणार. मग रेड नंतर पहिले काय येणार माझा, ब्ल्यू येणार. आणि ब्ल्यू नंतर कोणता येणार, माझा येल्लो येणार, राईट आहे. किंवा जर पहिले ब्ल्यू घेतलं मी आता, तर घड्याच्या मग उलट्या दिशेने चाललोय, तर ब्ल्यू नंतर कोणता असणार माझा, खाली येल्लो असणार. येल्लो नंतर कोणता असणार माझा, रेड असणार. किंवा जर मी पहिले येल्लो घेतला, मी प्रत्येक रंग पहिले घेऊन बघतोय आणि घड्याच्या उलट्या दिशेने जातोय. जर येल्लो घेतला तर येल्लो नंतर पहिला कोणता येणार, उलट्या दिशेने चालत राहा, रेड येणार. रेड नंतर कोणता येणार, ब्ल्यू येणार. तर हे दोन्ही सिक्वेन्स आहे. फक्त जर क्लॉकवाईज घेतला तर मी सगळे धन बोलणार, अँटी क्लॉक घेतला मी सगळे काय बोलणार, ऋण बोलणार. याला फेज अनुक्रम बोलतात. हे का शिकतोय आपण कोणती वेव्हफॉर्म कुठे लावू शकत नाही बाळांनो. जर रेड फेज घेतला, तुम्ही कधीही चेक करा,
जनरली तुम्ही जर थ्री फेजचा जर सिक्वेन्स बघितला ना, RYB रेड, येल्लो आणि ब्ल्यू अशा सिक्वेन्स असतो, कोणी फिरवत नाही, पण आपण असाही फिरवू शकतो, राईट आहे. आणि नेहमी क्लॉकवाईजच फॉलो करतात, अँटी क्लॉक मध्ये निगेटिव्ह होऊन जातात, रेखामा डोक्याला ताणून जातो कॅल्क्युलेशन मध्ये, राईट आहे. तर स्टँडर्ड प्रोसेस ही आहे की क्लॉकवाईज फॉलो करा. इथून परीक्षेला कसा प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणता सिक्वेन्स आपण वापरू शकतो, तर लक्षात ठेवा हे स्टँडर्ड, हे स्टँडर्ड, याच्या पलीकडे कोणतं ऑप्शन तो वापरू शकत नाही. क्लिअर आहे? चालेल, चला इथपर्यंत सगळ्यांचं कॉन्सेप्ट क्लिअर झाले असेल है ना. आता बघा सगळ्यात इम्पॉर्टंट है ना, लास्ट टॉपिक, थोडासा लास्ट जाता काही महत्वाच्या गोष्टी एक्सप्लेन करतो है ना. आता बघा जर मी थ्री फेज आणि वन फेज कम्पेअर केलं, मी काही पॉईंट लिहून आले, मला ते समजून सांगायचे आहे ना. सगळ्यात पहिले बघा, जर मी दोघांना कम्पेअर केलंय ना, इथे काय बोलतो मी, कम्पेरिझन, दोघांना काय करतो बाळा, मी कम्पेअर करतोय, दोघांमध्ये तुलना करतो, किंवा काय बोलणार मी, तुलना करूया काही पॉइंट लक्षात घेऊन. सगळ्यात पहिला पॉइंट घेतो मी है ना, पहिला घेतो मी कंडक्टरची संख्या, घेऊ. खूप चिंदी पॉइंट आहे, हळूहळू लक्षात येईल. बघा जेव्हा मी सिंगल फेज बोलत होतो ना, सिंगल फेज मध्ये काय असतं माहितीये का, सिंगल फेज मध्ये माझा एक असतो फेज, एक असतो न्यूट्रल, हे दोनच असतात. सिंगल फेज मध्ये बघा मी तुम्हाला सांगितलं, सर्किट जर मला पूर्ण करायचं असेल, तुम्ही घरचं सॉकेट आहे बघा, त्याच्यामध्ये दोनच वायर मेन असतात, एक फेज एक न्यूट्रल, आणि जो तिसरा असतो तो माझा अर्थिंगला जातो, राईट आहे. म्हणून सिंगल फेज मध्ये मला जर विचारलं किती वायर लागतात, एक वायर कोणाला लागणार, फेजला लागणार, एक वायर कोणाला लागणार, न्यूट्रलला. टोटल किती वायर लागणार याच्यामध्ये, टोटल दोनच वायर मला लागतात. किती वायर लागतात, टोटल दोन वायर, एक फेज साठी एक न्यूट्रल साठी. तेच जर थ्री फेज घेतलं, थ्री फेज मध्ये कधी मला तीन फेज लागतात बाळांनो. आता शिकवलं ना, तीन फेज ना, एक आर, एक वाय, एक बी, तीन फेज झाले बरोबर. आणि एक काय असतो माझा, एक नेहमी न्यूट्रल तर मला लागणारच लागणार. मग मला वायरिंग करायची, जर मला वायरिंग करायची, मी कशी करणार माहितीये का, या एका फेज साठी एक न्यूट्रल, या एका फेज साठी एक न्यूट्रल, आणि या तिसऱ्या फेज साठी किती लागणार, एक न्यूट्रल. हे फेज न्यूट्रल किती वायर झालं, टोटल दोन. हे फेज न्यूट्रल दोन, हे फेज न्यूट्रल दोन, आणि टोटल वायर किती लागणार बाळांनो, मला टोटल मला 6 वायर लागणार. किती वायर लागेल, 6 वायर है ना. प्रत्येक एक फेज न्यूट्रल, एक फेज न्यूट्रल लावत चला, टोटल मला किती कंडक्टर लागणार, 6 कंडक्टर. किंवा जर मी असं करू शकतो, किंवा जर मी तीन फेजला एकच कॉमन माझा न्यूट्रल घेतला, तर किती वायर लागणार, 4 वायर लागणार. मग परीक्षेला दोन्ही ऑप्शन असतात की थ्री फेज साठी खालीलपैकी वायरची संख्या किती असेल. ऑप्शन मध्ये असणार 4 किंवा 6, तर दोन्ही करेक्ट आहे ना. एखादा असणार 4 वायर, एखादा 6 वायर, एखादा 2 वायर, आणि एकामध्ये असणार ऑप्शन ए आणि बी दोन्ही. ए आणि बी दोन्ही, 4 पण लक्षात, 6 पण लक्षात, तुमच्यावर आहे. जर तुम्ही तिन्ही फेजला एक कॉमन न्यूट्रल ठेवला, तर 4 वायरने काम बघून जाईल. ह्या पेजसाठी आहे, या पेजसाठी आहे, या पेजसाठी आहे, आणि न्यूट्रलसाठी एक 3, आणि हा एक 4. किंवा जर सेपरेट केलं, प्रत्येक फेजला जर सेपरेट न्यूट्रल लावला, तुम्ही पैशावाले माणसं बाळांनो, जर लावला तर माझे टोटल वायर किती, 6 लागणार, किंवा माझं 4 वायर मध्ये पण काय होऊन जाणार, काम होऊन जाणार, राईट आहे. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा, आउटपुट विषयी तुम्हाला ऑलरेडी बोललो मी. जर आउटपुट कम्पेअर केलं तर सिंगल फेजचं माझं आउटपुट किती असतं रे, 230 व्होल्ट. तेच माझ्या थ्री फेजचं किती आउटपुट असतं, 440 व्होल्ट. म्हणजे माझं थ्री फेजचं आउटपुट नेहमी किती असतं, जास्त असतं. हे ऑलरेडी मी काय केलं तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे ना. आता बघूया पुढचा पॉईंट, लॉसेस आहे ना, कुठे जास्त लॉस होता ते बघू. लॉस म्हणजेच काय, नुकसान. तिसरा पॉईंट काय, हे तुम्हाला मी पटापटा समजून सांगून देतो, म्हणजे जर परीक्षेला कधी कंपॅरिझनवर एखादा प्रश्न पडला ना, तर तुम्ही फाडून टाकणार त्याला. काय करणार, फाडून टाकणार, म्हणजे काय, आरामात सॉल्व्ह करणार. आता बघा सिंगल फेज आणि डबल फेज, थ्री फेज मध्ये बघितलं ना, मी सांगतो बघ काय असतं. सिंगल फेज मध्ये माझ्याकडे एकच फेज असतो बरोबर. एक फेज म्हणजे सपोज माझ्याकडे ही मधली सफर मोटर आहे, या मोटरला वाइंडिंग असतं. वाइंडिंग म्हणजे खूप जास्त गुंडाळे असतात बरोबर. नीट ऐका काय बोलतो मी, खूप सारे गुंडाळे असतात. आता माझं ते 230 व्होल्टेज तुम्हाला भेटतंय है ना, आणि जे करंट भेटतंय तुम्हाला, ते करंट सगळं एकाच वायर मधून वाहणार. कारण याला ऑप्शन आहे, याच्यामध्ये एकच वायर आहे, 3 RYB सारखा कॉन्सेप्ट नाही, एकच वायर आहे. त्या वायर मधून एवढं हेवी करंट जात असतं. आता मला सांगा, जर एवढं हेवी करंट मला पाहिजे असेल, तर माझी वायर बारीक असून चालेल का रे, बिलकुल नाही. वायर खूप जाड लागेल बाळांनो, कारण एवढे 230 व्होल्ट त्याला एकट्या वायरला हँडल करायचं. माझ्याकडे वेगवेगळ्या वायर आहेत का, थ्री फेज सारख्या, बिलकुल. तिकडे 3 वायर पडल्या, इकडे एकच वायर. ही एक बिचारी वायर 230 व्होल्टचं आउटपुट देण्याचं काम करते. त्याच्यामुळे याच्यामध्ये वायर थोडं जाड लागतं. प्लस एवढं जास्त करंट जर या वायर मधून जाते, एकाच वायर मधून जाते बाळांनो, तर ती वायर लवकर गरम होते. कारण एवढं हाय व्होल्टेज आहे, आणि गरम होण्यामुळे माझा कॉपरचा लॉस कर, वायर कॉपरची बनली, एवढं हाय करंट जातं, टेम्परेचर वाढणार, टेम्परेचर वाढतंय म्हणजे ऑब्व्हियसली माझा करंटवर फरक पडतोय, करंटवर फरक पडतोय म्हणजे माझा लॉस होतोय बरोबर. म्हणजेच काय, सिंगल फेज मध्ये ही एकच वायर असल्यामुळे तिच्यामध्ये काय होतं, तिच्यामधून एवढंच मोठं करंट जातंय, आणि त्याचं एवढं मोठं करंट झाल्यामुळे वायर मला जाड लागते, त्याच्यामुळे माझा खर्च तर वाढतोच आहे
पण एवढं व्होल्टेज ती एकच वायर हँडल केल्यामुळे ती वायर गरम होऊ शकते. गरम होते म्हणजेच काय, त्याच्यात काय होणार, जास्त लॉस होणार. म्हणून जर लॉस कम्पेअर केला तर माझ्या सिंगल फेज मध्ये काय असतो, मोर लॉस असतो. आपल्याला वाटताना काय वाटतं, 3 फेज आहे, 3 फेज म्हणजे लॉस होईल, पण तसं नाही. 3 फेज मध्ये जर बघितलं, 3 फेज मध्ये बघितलं तर माझं जे 440 व्होल्ट जे मला आउटपुट येते तिघांमध्ये डिवाइड होत आहे. मी बोललो तिघांमध्ये काम वाटून दिलं मी, पण 440 व्होल्ट तिघही थोडं आपल्या वाट्याला वाटून घेणार. आणि शेवटी जर तुम्ही याला बारीक वायर जर लावला तरी काम होऊन जाणार. कारण बघा 440 भागिले 3 जर तुम्ही केलं तर ऑलमोस्ट माझं मॅथ एवढं चांगलं नाही, पण एक माझं 150 जरी वाटला ना, 15 ते 45 150 व्होल्ट म्हणजे एका वाट्याला 150 व्होल्टचा आउटपुट येत आहे. एकदम गावरान भाषेत सांगतोय, प्लीज लॉजिकली घेऊ नका, है ना. तिघं वाटण्या करून घेतात, त्याच्यामुळे काय तिघांना आपलं थोडंच काम येतंय, त्याच्यामुळे लॉसेस कमी आहे. म्हणून 3 फेज मध्ये काय होतं बाळांनो, 3 फेज मध्ये लॉस काय असतो माझा, कमी असतो. 3 फेज मध्ये लॉस काय असतो, लेस लॉस होतो. एक्सप्लेनेशन कळालं ना रे, कारण काय, सिंगल फेज मध्ये एकच वायर एवढं मोठं करंट कॅरी करते, याला जोडीदार नाही बिचारायला कोणीच, आहे ना. एवढं लोड वाढायला जोडीदार नाही. 3 फेज मध्ये 3 जोडीदार आहे, त्याच्यामुळे काय लॉस माझा काय असणार, नेहमी कमी असणार. हा एक पॉईंट झाला बाळांनो. तिसरं काय माझा वापर, यूज. हे पण तुम्हाला मी अगोदरच सांगितलं. माझं सिंगल फेज कुठं वापरतो, जनरली आपण घरी वापरतो बाळांनो, ना, घरी किंवा माझ्या छोट्या कंपन्यांमध्ये वापरतात. पण 3 फेज माझं कुठं वापरतात, इंडस्ट्रीमध्ये, मोठमोठ्या इंडस्ट्री, जिथं माझी पॉवरची रिक्वायरमेंट कशी बाळांनो जास्ती आहे. जसं तुम्ही जर नॉर्मल घेता तर चक्कीमध्ये वगैरे आपण काय 3 फेजचा काय करतो, यूज करतो. हे झालं वापराचं, है ना. नंतर बघा, जर साईज चेक केली, है ना, साईज जर चेक केली ना, पाचवं काय, साईज. आता आपल्याला वाटतं 3 फेज म्हणजे साईज मोठे असेल, पण असं बिलकुल नाहीये. का सांगतो, सिंगल फेज मध्ये काय असतं माहितीये का, सिंगल फेज मध्ये एकच वायर गुंडाळलेली असते, बरोबर. परत सिंगल फेजचा आणखी एक लॉस पुढे सांगतो. सिंगल फेज तुम्ही मोटर चालू केली म्हणजे मोटर लगेच चालू होत नाही बाळा, याला चालू होण्यासाठी कॅपॅसिटर लागतं. काय लागतं, कॅपॅसिटर. नेहमी लक्षात ठेवा, सिंगल फेज मध्ये कॅपॅसिटर युज करतात. जसं तुम्ही फॅनलाही बघा, फॅनला कॅपॅसिटर लावलं असतं, आपण बोलतो कावर लावलंय त्याने फॅन फास्ट फिरतो, बिलकुल नाही. सिंगल फेज बाळांनो ती सेल्फ स्टार्टिंग नाहीये, है ना, ती सेल्फ स्टार्टिंग नाहीये. तो कॅपॅसिटर तिला स्टार्ट करण्यासाठी, इनिशियली स्टार्ट करण्यासाठी चालू वापरण्यात येतो. कॅपॅसिटर काढून टाका तुम्ही, सप्लाय द्या, फिरणारच नाही ती मोटर. का, कारण सेल्फ स्टार्टिंग नाही. सेल्फ स्टार्टिंगचा मिनिंग काय होतो, सेल्फ स्टार्ट म्हणजे बटन चालू केलं फॅन चालू झाला पाहिजे, असं होत नाही. त्याला एक कॅपॅसिटर लागतं. आता बघा, कॅपॅसिटर लागलं म्हणजे माझा व्होल्टेज स्टोरिंग डिव्हाइस लागतोय. आता मोठ्या मोटरमध्ये छोटंसं कॅपॅसिटर वापरून चालेल का रे, बिलकुल नाही. मोठे कॅपॅसिटर असतात बाळांनो सेल्फ स्टार्ट करण्याकरता. आता सिंगल फेज, नीट ऐका रे बाबांनो, सिंगल फेज सेल्फ स्टार्टिंग मोटर नाहीये, ती स्वतःहून स्टार्ट होत नाही, है ना. त्याच्यामुळे तिला स्टार्ट होण्यासाठी लागतं कॅपॅसिटर. आणि कॅपॅसिटर लागलं म्हणजे जागा लागेल म्हणजेच काय, माझी साईज वाढेल. तेच 3 फेज सेल्फ स्टार्टिंग आहे. सेल्फ स्टार्टिंग म्हणजे बटन दाबलं, तिला कोणत्याही प्रकारच्या कॅपॅसिटरची गरज नाही, त्याच्यामुळे जी साईज काय असते, कमी असते, राईट आहे. मग सिंगल फेज मध्ये जे मोटर आहे बाळांनो, बघा सिंगल फेज मध्ये पॉईंट सांगतो. पहिला पॉईंट, सेल्फ स्टार्टिंग नाही. ही सेल्फ स्टार्टिंग आहे का, बिलकुल नाही. सेल्फ स्टार्टिंग मिनिंग कळालं ना, बटन दाबलं की लगेच चालू होतं, त्याला कॅपॅसिटर लागतं. कॅपॅसिटर काय करणार, व्होल्टेज स्टोअर करायचं काम करणार आणि ते मोटरला स्टार्ट करतं. आता ते मोठे पॉवर इलेक्ट्रॉनिकचे कॉन्सेप्ट आहे सगळे, आहे ना. तुम्ही पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बघणार, हे ते फायरिंग अँगल वगैरे असतो, तो ट्रिगर करायचं काम करतो. त्या डीप मध्ये जात नाही, फक्त नॉर्मल लक्षात ठेवा, ती सेल्फ स्टार्टिंग नाहीये. मग सेल्फ स्टार्टिंग नाही म्हणून काय लागतं, याच्यामध्ये काय वापरतात, कॅपॅसिटर वापरतात. आणि कॅपॅसिटर वापरल्यामुळे काय होतं माहितीये का, याची साईज कशी असते बघा, साईज वाढून जाते. साईज काय होते, वाढते, है ना. तेच जर मी 3 फेज घेतलं, 3 फेज कशी बाळांनो, सेल्फ स्टार्टिंग आहे ना, ही स्वतःहून स्टार्ट होऊन जाते. त्याच्यामुळे कॅपॅसिटर लागतं का, कॅपॅसिटरची गरजच पडत नाही. म्हणजे साईज कशी असते बाळांनो, साईज काय असते, कमी असते. म्हणून बघा, आता आपण जनरली काय म्हणतो, 3 फेज ना, 3 वायरा वापरलाय, बरी मोठी साईज असेल, बिलकुल नाही. 3 फेजची साईज नेहमी कमी असते, सिंगल फेजची काय असते, जास्त असते. जसं पुढे जाऊ तुम्हाला आणखी काय लागेल, त्याची थोडीशी आयडिया लागेल, राईट आहे. जर तुम्ही आता कॉस्ट बघितला, कॉस्ट म्हणजेच काय, किंमत. किती पॉईंट झाले आपले, किती पॉईंट झाले, 5 झाले ना. पुढचा 6वं बघूया, किंमत म्हणजे काय, कॉस्ट बघूया. बघा, सिंपल सगळं आहे ना, फक्त काय थोडेसे लॉजिक वापरा, स्वतःचं डोकं वापरा, म्हणजे काय पाठ करायची मग गरज पडणार नाही. आता सिंगल फेजला मी तुम्हाला काय शिकवलं, की जेव्हा मी सिंगल फेज बद्दल बोलतो, म्हणजे एकच वायर लागते आणि ती वायर जाड लागते. का, कारण 230 व्होल्ट ते एकट्या वायरला सांभाळायचंय. तेच 3 फेज मध्ये 3 वायरी आहेत, त्याच्यामुळे लोड डिस्ट्रीब्युट, त्याच्यामुळे बारीक वायर वापरली तरी चालून जाते. आता मला सांगा, जाड वायर माग का, माझी बारीक वायर मागते, ऑब्व्हियसली जाड वायर माग. मग सिंगल फेज मध्ये सगळ्यात पहिला पॉईंट काय, वायर कशी लागते,
जाड वायर लागते. का लागते? टू हँडल हाय व्होल्टेज. टू हँडल, नको असं का तुम्ही कन्फ्युज होणार आहे ना. असं लक्षात ठेवा की 230 वोल्ट हँडल करायला ती एकटीच असते. स्वतःच्या नोट्स स्वतःच्या भाषेत लिहून घ्या. नोट्स मध्ये लिहिलं नंतर तुम्ही माझ्याकडे येणार, अरे सर तुम्ही बोलले हाय व्होल्टेजचं माझं याचं असतं, 3 फेजचं असतं, त्यामुळे लिहून देत नाही. राईट आहे. नॉर्मल लक्षात, जाड वायर लागते का? कारण एकच वायरला 230 वोल्ट हँडल करतात. प्लस दुसरं म्हणजे काय, याला काय लागतो? कॅपॅसिटर पण लागतो. कॅपॅसिटर सुद्धा लागतो. या दोन गोष्टीमुळे त्याची किंमत काय असणार? जास्त. त्यामुळे माझा सिंगल फेज काय असतो? सिंगल फेज माझा कॉस्टली असतो. कॉस्टली म्हणजेच काय? महाग असतो. महान काय लिहिलं? महान तर नाहीच आहे ना, महाग असतो. तेच थ्री फेज काय बाळांनो? थ्री फेज मध्ये माझे वायर कसे लागतात? बारीक वायरने काम भागून जाईल, कारण काय, ते लोड डिस्ट्रीब्यूट होत नाही. 400 तिघांमध्ये जाते, तिघांना थोडं थोडं काम येतं, बारीक वायर पण माझी चालून जाते, है ना. आणि ते दुसरं म्हणजे काय, कॅपॅसिटर लागतं की त्यात? बिलकुल कॅपॅसिटरची बिलकुल गरज नाहीये, कारण या मोटर सेल्फ स्टार्टिंग आहे, म्हणून याची किंमत कशी असते? किंमत कमी असते. कोणाच्या कमी म्हणजे बाळांनो, लगी तुम्हाला चॉकलेटच्या वात नाही भेटणार. ते दोघांना कम्पेअर, सिंगल फेज पेक्षा कशी असणार? किंमत कमी असणार. क्लिअर आहे का रे? छोटी छोटी मगर मोठी बाटे. राईट आहे. कॉस्ट पण क्लिअर झाला. पुढचा पॉईंट बघा, सेल्फ स्टार्टिंग. पण तुम्हाला सेल्फ स्टार्टिंग कळून गेलाय ना. पुढचा सेल्फ स्टार्टिंग माझी सिंगल फेज कशी आहे? सेल्फ स्टार्टिंग नाहीये. थ्री फेज म्हणजे सेल्फ स्टार्टिंग मोटार आहे. राईट आहे. नंतरचा जो पॉईंट बघा, पॉवर ट्रान्समिशन आहे ना. पॉवर ट्रान्समिशन नेहमी लक्षात ठेवा बघा, पॉवर ट्रान्समिट करणं आहे ना. तर जेव्हाही मी पॉवर ट्रान्समिट करतो, म्हणजेच काय, एका जागेवरून दुसऱ्या जागी पाठवायचं असेल ना, त्यावेळेस ट्रान्समिशन आहे ना, त्यावेळेस मला जास्त पॉवरची गरज असते. जर मला सपोज इथून तुम्हाला बोललो, इथून तुम्हाला पुणेपर्यंत चालत जायचं किंवा तुम्हाला दिल्लीपर्यंत चालत जायचं, माणूस कसं पॉवरफुल पाहिजे ना रे. मग दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर तर तुम्हाला तिथं पोहोचल्यानंतर तुम्ही जिवंत पण पोहोचले पाहिजे. चालत निघाले काम झालं असं बिलकुल नाही. म्हणून जर मला एका जागेवरून दुसऱ्या जागी जायचंय, मी कसं असलं पाहिजे? पॉवरफुल असलं पाहिजे. आणि म्हणून ट्रान्समिट करताना नेहमी कोणती ट्रान्समिट करतात? पॉवर ट्रान्समिटसाठी थ्री फेज वापरतात. थ्री फेज. पण तुमच्या घरी कोणती? ते सिंगल. नंतर घरी आल्यानंतर ते सिंगल फेज ट्रान्सफर होऊन जाते. पण मला जर पॉवर ट्रान्समिशन करायचं असेल तर मी कोणती? थ्री फेज वापरेल. का? कारण तो व्होल्टेज जास्त, त्याची पॉवर जास्त आहे, म्हणून जास्त ट्रॅव्हल करू शकतो, जास्त वेळ जिवंत राहू शकतो. तर पॉवर ट्रान्समिशनसाठी पण थ्री फेजचं ऍप्लिकेशन बाळांनो, की माझं जेव्हाही पॉवर ट्रान्समिशन करायचं, परीक्षेला प्रश्न, पॉवर ट्रान्समिशनसाठी कोणता फेज? सिंगल फेज, थ्री फेज किंवा कोणताही चालेल, तर मला थ्री फेज लागेल. का? कारण याच्याकडे पॉवर कशी? जास्त पॉवर आहे. क्लिअर आहे. आणि लास्ट पॉईंट बाळांनो, लास्ट आहे पॉवर फॅक्टर है ना. पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर बद्दल काय सांगितलं तुम्ही आठवतो का? पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय सांगितलं होता? पॉवर फॅक्टर आपण कॉस फायने दाखवतो. कशाने? कॉस फायने दाखवतो. तुम्ही सिंगल फेज मध्ये नेहमी बघा, सिंगल फेज मध्ये सिंगल पॉवर, थ्री फेज मध्ये माझ्याकडे फेज पण जास्त आहे, म्हणून नेहमी नॉर्मल लक्षात ठेवा, पॉवर फॅक्टर माझा कोणात जास्त असतो? सिंगल फेजचा. सिंगल फेजचा काय असतो? कमी असतो. आणि थ्री फेजचा काय असतो बाळांनो? जास्त असतो. याला नॉर्मल लक्षात ठेवा. याचं एक्सप्लेनेशन द्यायला गेलो तर इक्वेशन कमी पडतील. बघा, पॉवर फॅक्टर जितका चांगला तितकं चांगलं, एवढं लक्षात ठेवा है ना. जर आपल्याला घरात बिल कमी हवं असेल तर आपला घरच्या जितके पण इन्स्ट्रुमेंट पॉवर फॅक्टर चांगला असला पाहिजे. चांगला तुम्हाला बेस्ट किती असतो बनवतो? पॉवर फॅक्टर एकपेक्षा जास्तच नसतो, क्लोज टू 1 असला पाहिजे. माझ्या थ्री फेजचा पॉवर फॅक्टर खूप चांगला असतो है ना, म्हणून थ्री फेज नेहमी प्रेफर करतात. राईट आहे. तर हा आपला बाळांनो बेसिक होता थ्री फेजचा. काही नवीन सांगितलं नाही, काही नवीन मी धुवा उडवलेला नाहीये. ज्या गोष्टी होतात त्याच परत एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय. बघा, थ्री फेजला घाबरणं पहिले सोडून द्या. काहीच नाही. इथून परीक्षेला प्रश्न येतात, आपण ना सिंगल फेज मध्ये खेळत बसतो. मला कधी कधी ना इरिटेट होतं की मुलं थ्री फेज सगळं बघतात आणि परीक्षेच्या वेळेस ऑप्शनला सोडून देतात है ना. असा बिनलाजी धंदा प्लीज करू नका आहे ना. खूप सिंपल बांधू, चिंदी कॉन्सेप्ट आहे. थोडं जरी नॉर्मली वाचलं ना तर इथून तुमचे बरेचसे ह्याच पहिल्या व्हिडिओमधून तुमचे बरेचसे एमसीक्यू सॉल्व्ह झाले है ना. आपण अँगल बघितले, आपण इक्वेशन बघितले, आपण त्याचं फेजचा क्रम बघितला, पॉझिटिव्ह क्लॉकवाईजला कसं असतं, अँटी क्लॉकवाईजला कसं असतं बघितलं. आपण दोघं मोटरला कम्पेअर केलं, संपलं की आणखी काय राहिलं? आता पुढचे जे छोटे मोठे कॉन्सेप्ट ते तर कंटिन्यू प्रत्येक चॅप्टर मध्ये असतो, पण बेसिक जरी कळलं ना तरी परीक्षेचे 1-2 क्वेश्चन इथून पडणार, तुम्ही आरामात सॉल्व्ह करणार. राईट आहे. चला, या पॉझिटिव्ह नोटला आजचा व्हिडिओला पॉज करतो. परत थ्री फेज नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू बाळांनो. तोपर्यंत काळजी घ्या, स्वतःच्या नोट्स काढत राहा है ना, प्रॅक्टिस करत राहा. बाय.